हाय फ्रेंड्स, पुन्हा आज आपण आलोय एक मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंटची चॅप्टर घेऊन. तर आपला जो फर्स्ट चॅप्टर होता मॅथमॅटिकल लॉजिक्स, त्याचे सगळे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. त्याची मिसलेनियस एक्सरसाइज पण अपलोड केलेली आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही ते नसेल बघितले तर प्लीज ते जाऊन बघा. आज आपण सेकंड चॅप्टरचे सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंट. हा चॅप्टर सीईटीच्या पर्स्पेक्टिव्हनी, बोर्डाच्या पर्स्पेक्टिव्हनी खूप इम्पॉर्टंट आहे. सीईटी मध्ये तरी पण याचे 2 ते 3 प्रश्न सापडतात, म्हणजे ॲव्हरेजली 4 ते 6 मार्कांना किंवा कधी कधी 4 प्रश्न आले तर 8 मार्कांना सुद्धा हा टॉपिक विचारला जाऊ शकतो. आणि बोर्डामध्ये पण याला फार महत्व आहे आणि वन ऑफ द इझी टॉपिक आहे. म्हणजे ज्या स्टुडंट्सला मॅथ्सची भीती वाटते त्यांनी सर्वात अगोदर मॅथमॅटिकल लॉजिक्स करावं, दुसरा चॅप्टर त्यांनी डिटर्मिनंट आणि मेट्रायसेस करावं, कारण हे फ्रीचे मार्क आहेत आणि खूप इझी आहे. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. हा मेट्रायसेस आणि डिटर्मिनंट हा जो टॉपिक आहे हा तुम्ही प्लीज सोडू नका, कारण जरी तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात नंतर तर कोणतीही ब्रांच असू द्या, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, तुमची ब्रांचेस सिव्हिल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, इलेक्ट्रिकल असू द्या, CS असू शकते, IT असू शकते, ENTC असू शकते, सगळ्या ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये मेट्रायसेस आणि डिटर्मिनंट टॉपिक 100% असतो. मेट्रायसेस आणि डिटर्मिनंटचा टॉपिक आहे तो 100% असतो. त्याचं नाव असते लिनियर अल्जेब्रा. आता आपल्याला ते शिकायचं नाही, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय. त्यामुळे या टॉपिकला नीट व्यवस्थित मन लावून ऐका. हा खरंच सोपा टॉपिक आहे. याला व्यवस्थित जर केला तर तुमच्या सीईटी मध्ये तुमचे क्वेश्चन्स 100% व्यवस्थित सुटतील आणि तुम्ही इझिली चांगला स्कोर करू शकता. सो आज आपण एक्सरसाइज 2.1 सॉल्व्ह करणार आहोत. ओके, जी आपली महाराष्ट्राची टेक्स्टबुक आहे त्याचं एक्सरसाइज 2.1चं मी सोल्युशन तुम्हाला देणार आहे. सर, कोणताच क्षणाचं विलंबन न करता आपण फटाफट क्वेश्चनकडे जाऊया. बघा, आपल्याला क्वेश्चन काय आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला ते सांगण्याचा पहिले आय गेस तुम्ही 11वीचं जर आपली प्लेलिस्ट बघून आलात, सो तुम्हाला माहिती मॅट्रिक्स काय असते. याला आपण म्हणतो रो, याला आपण म्हणतो कॉलम. तर ते तुम्हाला माहिती, तर मी त्याच्यावरती जास्त टाइम स्पेंड नाही करणार आहे. डायरेक्ट आपण कॉन्सेप्ट्सवरती जाऊ. ओके, क्वेश्चन नंबर 1 बघा. अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. अच्छा, म्हणजे एखादी मॅट्रिक्स, आता अशा प्रश्नांमध्ये काय होतं, साधारणतः तुम्हाला एखादी मॅट्रिक्स दिलेली असते आणि मॅट्रिक्स दिलेली असताना तुम्हाला ऑपरेशन्स दिलेले असतात आणि तुम्हाला ते ऑपरेशन झाल्यानंतर तुमची फायनल मॅट्रिक्स कशी दिसेल हे फायनल मॅट्रिक्स कशी दिसेल हे जर तुम्हाला बघा, हे आपल्याला दाखवायचं असतं. तर हे कशासाठी आपण करू शकतो, हे आपण कशा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनच्या साह्याने आपण ते दाखवतो. तर चला फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. हा बघा काय म्हणताय. क्वेश्चन 1 मध्ये काय दिलंय, एक मिनिट मी थोडीशी साईज कमी करतो. प्यार हे, अच्छा, रो 1 आणि रो 2 हे डबल साइड ॲरो आहे ना. याचा अर्थ काय असतं बघा, मी मराठीमध्ये लिहितोय. आता जो विद्यार्थी पहिल्यांदा हे टॉपिक शिकतोय तर त्याच्यासाठी थोडं कन्फ्युजन जाईल. तर मी बघायचं सोप्या भाषेत लिहितो. जेव्हा पण तुम्हाला असं डबल साईडला आरो दिसेल त्याला काय समजून घ्यायचं, R1 हे जे आहे 2 साईडला धनुष्यबाण दिसतंय, R2 याचा अर्थ काय असतं, मराठीमध्ये लिहितोय. जिथे R1 आहे तिथे R2 ठेवा आणि जिथे R2 आहे तिथे R1 ठेवा. म्हणजे काय तुम्हाला करायचे, जागा बदलायची. जिथं R1 आहे तिथं R2 लिहायचं आहे, जिथं R2 आहे तिथं R1 लिहायचं. बघा, ही तुमची मॅट्रिक्स आहे 1 0 -1 3. ओके, मला सांगा हा काय आहे तुमचा, ही अख्खी तुमची रो 1 आहे. ही काय आहे तुमची रो 1 आणि ही काय आहे तुमची रो 2. ओके आहे. आता तुम्हाला काय करायचं, नवीन मॅट्रिक्स बनवायची परत एच. तिच्यामध्ये काय करायचं, जिथं R2 असेल तिथं R1 ठेवायचं. R2 कुठे, खाली, त्याला वरती न्या. हे झालं -1 3 आणि याला खाली लिहा. बस, हे झालं तुमचं फायनल. तर याला आपण म्हणतो डबल साइड ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे R1 ला जिथं होता तिथं R2 ला आणलं, R2 जिथं होता तिथं R1 ला आणलं. ओके, आता बघा, ही तुम्हाला B नावाची मॅट्रिक्स दिलेली आहे. 1 2 -1 5 3 4. ओके,
ही काय आहे तुमची, ही संपूर्ण काय आहे रो 1, ही संपूर्ण काय आहे रो 2. जी आडवं असतं ना, जी आडवं असतं त्याला आपण रो म्हणतो आणि जे उभं असतं त्याला आपण कॉलम म्हणतो. ओके, तुम्हाला काय म्हटलंय, मॅट्रिक्सला अशा प्रकारे चेंज करा की रो 1 असेल रो 1 मायनस रो 2. बघा कसं होणार. रो 1 मायनस रो 2 म्हणजे रो 1ला रो 1च्या मॅट्रिक्स हिच्यामध्ये हिच्यातून याला सबट्रॅक्ट करायचं, पण हे तर सेमच राहणार ना 2 5 4. आता रो 1 किती येणार बघा, प्रत्येक व्हॅल्यूसाठी काढा. रो 1चा फॉर्म्युला काय यांनी सांगितला, रो 1 मायनस रो 2. रो 1ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि R2 ची व्हॅल्यू काय आहे ही बघा. हे कॉलम बाय कॉलम घ्यायचं हा, याची याच्यासाठी ही, याच्यासाठी ही, याच्यासाठी ही. मध्ये किती येणार 1 मायनस 2 ते किती आलं -1. मग इथे आलं -1. मग नेक्स्ट काय आलं -1 -5. हे काय आलं -6. मग हे किती आलं 3 - 4. हे किती आलं -1. सो तुमची न्यू मॅट्रिक्स जी आहे ती ही आहे. कळालं ना काय ट्रान्सफॉर्मेशन करायचं. फक्त लक्षात ठेवायचं रो 1 कोणाला म्हणतात, रो 2 कोणाला म्हणतात. आता इथे बघा तुम्हाला काय दिलंय C1, परत डबल साईडला धनुष्यबाण आहे. आता इथं काय दिलंय C. आपण जो मगाचा प्रश्न बघितला होता तिथं काय दिलं होतं R. C म्हणजे काय रे, कॉलम. आणि कॉलम कसे असतात, उभे. हा जो तुमचा आहे हा कॉलम 1 आहे, हा जो तुमचा आहे हा कॉलम 2 आहे. तर आता आपल्याला कॉलम इंटरचेंज करायचं आहे. याला काय आपण म्हणतो, इंटरचेंज. इंटरचेंज म्हणजे C1 डबल इम्प्लाय C2. म्हणजे पुन्हा लिहून दिले बघा, जिथं जिथं माझा R1 C1 आहे तिथं तिथं मी C2 टाकणार आणि जिथं जिथं C2 आहे तिथं C1 टाकणार. बघा ही माझी ओरिजिनल मॅट्रिक्स आहे. हा काय आहे माझा कॉलम 1, हा काय आहे माझा कॉलम 2. मला काय करायचं आहे, जिथं कॉलम 2 आहे तिथं कॉलम 1 टाकायचं आहे. आता ही जागा आहे कॉलम 1 ची, ही जागा आहे कॉलम 2 ची. हा हा जो आहे मला तो इथे टाकायचा आहे. झालं 4 3. आता हा जो आहे तो मला इथे टाकायचा आहे. हा आलं 5 1. झालं. एवढाच तुमचा प्रश्न आहे. आता बघा हा क्वेश्चन परत आहे, पण मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. रो 1 ट्रान्सफॉर्म, रो 1 इंटरचेंज, रो 2. हा पहिलाच प्रश्न आपण घेतला. आता हा तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा. आता हा बघा स्टार मार्क क्वेश्चन आहे. म्हणजे जर मला सीईटीचा पेपर बनवायला लावला तर मी हा वाला क्वेश्चन टाकेन सीईटीच्या पेपरात. आता यांनी काय बनवलं, यांनी काय आता फक्त यांनी एवढं दिलंय 2C2. म्हणजे तुम्हाला काय करायची, नवीन मॅट्रिक्स बनवायची आहे जिच्यामध्ये सगळे कॉलम तर सेम असतील, फक्त जो दुसरा कॉलम असेल त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. आता बघा हा जो आहे आपला पहिला कॉलम, आता हा जो आपला दुसरा कॉलम आहे ना फक्त त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे 1 राहणार हाच, 2 राहणार हाच, -1 राहणार हाच. हा होणार 0 × 2, हा होणार 1 × 2, हा होणार 3 × 2. मग हे किती आलं 0. आपलं हे बघा 0 नाही आलं. हे किती आलं 1 0. हे किती आलं 2 आलं, 2 आलं. हे किती आलं -1 आलं, 6 आलं. आता तुमची न्यू मॅट्रिक्स काय आली, बी मॅट्रिक्स 1 0 2 2 -1 6. ओके. ओके. आता त्यांनी काय विचारलंय, दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन करायचं आहे, A+B. आपली ए मॅट्रिक्स लिहून घेऊ. काय रे ए मॅट्रिक्स 1 2 -1 0 1 3. बी मॅट्रिक्स काय आली आपली 1 0 2 2 -1 6. ठीक आहे ना. आता A+B कर. ऍड कसा करायचा, ऍडिशन माहिती आहे ना मॅट्रिक्सची. ह्याला आणि ह्याला ऍड करा. आलं किती 2. आता याला आणि याला ऍड करा. आलं किती 4. आता याला आणि याला ऍड करा. -1 -1 किती होतं ऍडिशन -2. आता याला आणि याला ऍड करा. ऍडिशन किती आलं 0. आता याला आणि याला ऍड करा. ऍडिशन किती आलं 3. आता याला आणि याला ऍड करा. ऍडिशन किती आलं 9. झालं. ही तुमची फायनल मॅट्रिक्स आली. ओके.
कळालं ना? आता बघा, ही परत हा एक प्रश्न आहे. तुम्हाला आता नवीन मॅट्रिक्स बनवायचे जिच्यामधला पहिला रोला -3 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ही जी तुमची दिलेली, म्हणजे ही जी तुमची मॅट्रिक्स आहे, ही जी तुमची मॅट्रिक्स आहे तिच्यामध्ये हे काय आहे तुमचा पहिला रो, हा काय आहे तुमचा दुसरा रो. तुम्हाला नवीन मॅट्रिक्स अशी बनवायची आहे जिच्यामध्ये तुम्ही पहिल्या रोला -3 मल्टिप्लाय कराल, पण उरलेली जी दुसरी रो आहे तिला तशीच ठेवा. मग हे किती येणार? 2, 4, 5. याच्यामध्ये चेंजेस नाही ना करत आहे रे आपण. आपण फक्त पहिल्या रोला -3 मल्टिप्लाय करतो. मग हे किती येणार? मायनस आपलं 1 इंटू -3. हे किती येणार? -3 इंटू 0. हे किती येणार? -3 इंटू 2. हे किती आलं? -1 इंटू -3 आलं -3. हे आलं 2, 4, 5. हे तर तसंच राहणार, कारण आपण याच्यामध्ये कोणते चेंजेस करत नाहीये. का नाही करत आहे चेंजेस? क्वेश्चन मध्ये सांगितलंच नाहीये. ओके. हे किती येणार? 0ला मल्टिप्लाय केल्यावर 0. हे किती येणार? -6. बस, ही आली तुमची बी मॅट्रिक्स. मॅट्रिक्सवरती कोणकोणते ऑपरेशन्स करायचे हे क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं. तुम्ही फक्त ते ऑपरेशन करायचे आणि फायनल मॅट्रिक्सला डिस्प्ले करायचं आहे. बस एवढंच ऑप्शन आहे. जर डबल साईड दिलं असेल म्हणजे इंटरचेंज करायचं. कधी कधी असं दिलं असतं रो 1 मायनस रो 2. म्हणजे काय? पहिल्या रो मध्ये ते सगळे एलिमेंट्स टाकायचे, रो 1 मधून रो 2 मधून सबट्रॅक्ट केल्यानंतर हे होतील व्हॅल्यूज. एक एक रोच्या व्हॅल्यूला ऑपरेशन परफॉर्म करायचं. कसं करायचं? एक्झाम्पल दाखवलेत. नाही कळत आहे, पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हे तुम्हाला मॅट्रिक्स दिली. तुम्हाला काय म्हटलंय? तुम्हाला असे ऑपरेशन करायचे जेणेकरून ही मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये होईल. म्हणजे तुमची मॅट्रिक्स काय आहे? 1, -1, 2, 3. ओके. ही तुमची मॅट्रिक्स आहे. तुम्हाला तिला असं बनवायचंय 1, 0, 0, 1. आयडेंटिटी मॅट्रिक्स तिलाच म्हणतो ना आपण आय. मग आता तुम्हाला बघा, हा जो 1 आहे इथे पण 1 आहे, म्हणजे इथे काय चेंज करायची गरज नाही. ओके. इथे काय चेंज करायची, हा 1 आहे, हा पण 1 आहे, इथे काय चेंज करायची गरज नाही. इथं आपल्याला 0 करायचं आहे. मग आता बघा, इथं मी 0 कसं करणार? हा -1 आहे बरोबर. मी जर ह्या -1 मध्ये +1 केलं तर किती येतोय? 0. कळालं? मग आता मी काय करणार? जी माझ्या रो 1 ला जी आहे, मी रो 1 मध्ये 1 ऍड करणार, प्रत्येक रोच्या व्हॅल्यू मध्ये ऍड करणार. म्हणजे हे काय येणार? 1 + 1 -1 + 1. आणि मी सोबतच रो 2 मध्ये बघा रे, 3 - 2 केल्यावर किती येत आहे? 1 येत आहे. 3 - 2 केल्यावर किती येते? 1. आणि 2 - 2 केल्यावर किती येते? 0. मला तेच हवंय. म्हणून मी काय करणार? रो 2 मधून 2 मायनस करणार. रो 2 = रो 2 - 2. मग हे किती येणार? 2 - 2, 3 - 2. ओके. मग हे किती आलं? 1 + 1 आलं 2. -1 + 1 आलं 0. 2 - 2 आलं 0. 3 - 2 आलं 1. अरे पण आपल्याला तर इथं 1 हवाय ना, कारण इथं 1 दिलेलं आहे. मग आपल्याला इथं 1 हवाय. अरे मग काय प्रॉब्लेम आहे? 1 हवं आहे ना. आपण काय करू? रो 1 ला 2 ने डिवाइड करू. मग ते किती येणार? 2/2, 0/2. हे 0, 1 तर तसेच राहणार. म्हणजे हे किती आलं? 2/2 आला 1, 0/2 झाला 0, हे झाला 0, हा झाला 1. बस, दॅट्स इट. आता हे प्रश्न तुम्ही कसं लिहा? असंच लिहा. मग पहिलं ऑपरेशन आपण काय केलं? बघा, पहिलं ऑपरेशन आपण काय केलं? इथं लिहितो, लाल पेना, वेगळ्या पेनाने लिहितो म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहून जाईल. रो 1 मध्ये आपण काय केलं? 1 ऍड केला. रो 2 मध्ये आपण काय केलं? प्रत्येक रो 2 च्या व्हॅल्यू मधली एक व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली. नंतर काय केलं? रो 1 च्या प्रत्येक व्हॅल्यूला 2 ने डिवाइड केलं. का केलं असं? कारण मला मॅट्रिक्स दिलेल्या फॉर्म मध्ये आणायची होती. आता तुम्ही म्हणाल हे तुम्हाला सुचलं कसं सर, की कोणत्या वेळेस कोणतं ऑपरेशन करायचंय? तर तुम्ही काय करायचं? दिलेलं तुम्हाला मॅट्रिक्स आहे आणि जे तुम्हाला मॅट्रिक्स हवंय त्याला नीट बघा, की ऍक्च्युअली तुम्हाला कसं, म्हणजे काय पॅटर्न हवंय, आणि त्याच्या हिशोबामध्ये ऑपरेशन्स करून बघा. 1-2 ऑपरेशन करा, जरी चुकले तरी तुम्हाला समजून जाईल की तुमच्यामुळे कुठे चुकलंय. सो त्यामुळे की तुम्हाला ते समजून जाईल. ओके. चला, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करूयात.
तुम्हाला काय दिलेली आहे? मॅट्रिक्स दिलेली आहे 1 2 3 4. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला सर्वांना, व्हिडिओ पॉज करा रे आणि एकदा हा प्रश्न स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. 1-2 मिनिटं घ्या हवं तर. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे बघा, आता तुम्हाला जी ही मॅट्रिक्स दिली आहे, हिला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? अप्पर ट्रायंग्युलर. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे कन्वर्ट करायचं आहे की 1 हाच राहील, 4 राहील, हा 2 राहील, पण हे जे तुमचे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? हे तुमचे डायगनल एलिमेंट आहेत, बरोबर? जे तुमच्या डायगनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट असतात, जसं की इथं 3, तर तो 0 असला पाहिजे. तो काय असला पाहिजे? 0. म्हणजे ही तुमची इनिशियल मॅट्रिक्स आहे आणि ही तुमची फायनल मॅट्रिक्स आहे. तुम्हाला अशा प्रकारे कन्वर्ट करायचं आहे. आता ज्यांना कोणाला नाही कळालाय कॉन्सेप्ट याचा, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, आता ऐका परत सांगतो. ओके. अरे हे बघा, तुमच्याकडे समजा एक मॅट्रिक्स आहे ABCD. तुम्हाला जर या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर म्हणायचं तर तुम्हाला काय करावं लागेल? डायगनल एलिमेंट आहे तसेचे तसेच लिहा. अप्पर म्हणायचंय ना. अप्पर म्हणजे काय? वरचे एलिमेंट्स राहतील, खालचे एलिमेंट 0 होतील. तर या डायगनलच्या खालचे एलिमेंट कोण आहे? एकच आहे, C. तर याला फक्त 0 करा आणि त्याच्या वरचे सगळे राहिलेले तसेचे तसेच राहतील. ओके, त्याच्यात काही चेंजेस नका करू. ठीक आहे, आपल्याला काय मॅट्रिक्स दिली आहे? 1 2 3 4. 1 2 3 4. आपल्याला कोणत्या मॅट्रिक्सवर आणायची तिला? 1 2 0 4. तर आपल्याला हे सगळे ऑपरेशन्स करायचे आहेत. तर मी काय करतो बघा, आता मला 1च्या जागेवर 1च हवा आहे, 2च्या जागेवर 2च हवा आहे. म्हणजे पहिल्या रो मध्ये मला काही चेंजेस नाही करायचे. इथे पण बघा 4च दिलेला आहे, इथे बघा 4 दिलेला आहे, मला 4च हवा आहे. चला, म्हणजे इथला पण प्रश्न सुटला. पण इथे बघा 3 दिलेला आहे, मला 0 हवा आहे. मग मला सांगा, मी 3 दिलाय तर 0 कसं करेन? मी याच्यामधून 3 मायनस करेन, तेव्हाच तर 0 होईल ना. मग आपण काय करू? रो 2 इज इक्वल टू सेकंड रो मायनस 3. म्हणजे प्रत्येक नुसतं एखाद्या एलिमेंटला तुम्ही 3 नी सबट्रॅक्ट नाही करू शकत. जेव्हा तुम्ही मॅट्रिक्सवर ऑपरेशन होतात ना, ते एक तर पूर्ण रो मध्ये होतात किंवा पूर्ण कॉलम मध्ये होतात. नुसतं एका रोवर किंवा नुसतं एका कॉलमवर नाही होत. ओके, सो त्यामुळे तुम्हाला प्रत्येक रोला आता 3 नी सबट्रॅक्ट करावं लागेल. सेकंड रोच्या प्रत्येक एलिमेंटला 1 2. हे किती येणार? 3 मायनस 3. हे किती येणार? 4 मायनस 3. हे किती आलं? 1 2. 3 मायनस 3 आलं 0. 4 मायनस 3 आलं 1. पण आता बघा, नीट लक्ष द्या. तुम्हाला हवं होतं 1, आलं 1. तुम्हाला हवं होतं 2, आलं 2. तुम्हाला हवं होतं 0, आलं 0. पण तुम्हाला हवं होतं 4, आहे 1. मग मी 1 ला 4 मध्ये कसं कन्वर्ट करू? 1 ला 4 नी मल्टिप्लाय करतो, होऊन जाईल. म्हणजे हा जो माझा सेकंड रो आहे, मी सेकंड रोला काय करतोय? सेकंड रोला मी 4 नी मल्टिप्लाय करतोय. फक्त एखाद्या मी एलिमेंटला 4 नी मल्टिप्लाय नाही करू शकत. म्हणजे काही काही मुलं काय करतात? फक्त याला 4 नी काही काही मुलं काय करतात? फक्त याला 4 नी मल्टिप्लाय करून देतात. नाही, असं तसं नाही करता येत तुम्हाला. तुम्ही एकतर सगळ्या रोला करू शकता किंवा एखाद्या कॉलमला करू शकता, नुसतं एका स्पेसिफिक एलिमेंटला नाही. मग हे काय येणार? 1 2. हे काय येणार? 0 इंटू 4, 1 इंटू 4. मग हे काय येणार? 1 2 0 4. म्हणजे बघा, झालं तुमचं. तुम्हाला हवी होती मॅट्रिक्स कोणती रे? 1 2 तुम्हाला हवी होती, थांबा, कोणाला काय हवंय? हा, तुम्हाला हवी होती ही, तुम्हाला आणून दिली मी ही. तर कशी आणून दिली? ऑपरेशन्स लिहायचे. सगळ्यात पहिले आपण काय ऑपरेशन्स केलं? रो 2 जी आहे, रो 2 जी आहे आपली, त्या रो 2 मधनं आपण 3 ला सबट्रॅक्ट केलं. ओके, सबट्रॅक्ट केलं. मग मी काय केलं? रो 2 ला 4 नी मल्टिप्लाय केलं. हे 2 मी ऑपरेशन परफॉर्म केले आणि मग मला हवा असलेला रिझल्ट आला. आयुष्याच्या पाठीवरती सर्वांनी लक्षात ठेवायचं, जर तुमच्याकडे एखादी मॅट्रिक्स आहे, हे 4 एलिमेंटची जर तुमच्याकडे मॅट्रिक्स आहे, एका पर्टिक्युलर एलिमेंटला तुम्ही कोणताच ऑपरेशन नाही करू शकत. एकतर तुम्हाला ते संपूर्ण कॉलमला करावा लागतो किंवा संपूर्ण रोला करावा लागतो. एका स्पेसिफिक एलिमेंटला करता येत नाही. कळालं? आय होप एक्सरसाइज 2.1 चा हा जो आपला क्वेश्चन नंबर 1 होता,
रोट मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्मेशन हा तुम्हाला कळाला असेल. जर नसेल कळाला तर प्लीज माझी विनंती आहे की व्हिडिओला एकदा पुन्हा बघा. हवं तर 1.5x वर बघा, पण कुठेच तुम्हाला अडकता कामा नये. हे खूप इझी टॉपिक्स आहेत. मी एकदम जीव लावून शिकवलाय. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल.